नमस्कार मंडळी, आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा निमित्त आज आपण खपली गव्हाची खीर बनवणार आहोत। तर अतिशय पौष्टिक ही खीर आहे। तर त्यासाठी आपण पाऊण वाटी खपली गव्हाचा रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी तांदूळाच्या कण्या। तर ह्या मी इंद्रायणी तांदूळाच्या कण्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही कुठल्याही तांदूळाच्या कण्या घेऊ शकता किंवा तांदूळही घेऊ शकतात। खपली गव्हाचा रवा आणि तांदूळ स्वच्छ धुवून काढायचे आहे आणि 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। भिजल्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये कण्या तांदूळ टाकायचे आहे आणि याच्यावरती येईल एवढं पाणी टाकायचं आहे। तर जवळपास आपण 1.5 ते 2 वाटी यामध्ये पाणी टाकणार आहोत शिजायला। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे पाव चमचा मीठ टाकायचं आहे, कारण तांदूळही भिजलेले आहे आणि गव्हाच्या कण्याही भिजलेल्या आहेत, म्हणून जास्त पाणी टाकायची गरज नाही। तर तांदूळ आणि खपली गव्हाच्या कण्या किती आहेत त्याच्यावरती पाणी येईल तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं, शिट्टी लावायची आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण खिरीला काय साहित्य पाहिजे तर ते बघा, एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, 7-8 हिरवी वेलची, 10-12 बदाम, 10-12 काजू, 1 मोठा चमचा मनुका, जायफळची पूड आणि अर्धी ते पाऊण वाटी गूळ। बघा तुम्हाला किती गूळ आवडते त्यानुसार गूळ घ्या। तर अर्धी वाटी गूळ परफेक्ट आहे, तुम्ही थोडासा जास्त घेऊ शकता। तर आता 3 शिट्टे होऊन कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण झाकण उघडलेलं आहे। तर एक प्रकारचा आता हा भात शिजून तयार झालेला आहे। तर हा मोकळा करून घ्यायचा आहे। जे सामान आपण खिरीसाठी घेतलेलं आहे त्यासाठी अर्धा ते पाऊण लिटर दूध लागणार आहे आणि साजूक तूप। तर ही छोटी वाटी आहे, तर मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे मोठी वाटी आपल्याला पाऊण वाटीच तूप घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपण आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तर त्यामध्ये आधी खोबऱ्याचे जे काप केलेले आहे तर ते आपण भाजून घेऊ। कमी गॅसवरती हे खोबऱ्याचे काप मस्त खमंग आपल्याला तळायचे आहेत। थोडासा या खोबऱ्याच्या तुकड्याचा कलर चेंज व्हायला लागला, म्हणजे यामध्ये आता आपण काजू, बदाम आणि मनुका टाकलेला आहे। कलर चेंज होईपर्यंत तुपामध्ये मस्त काजू, बदाम, मनुका तळून घ्यायचा आहे। गॅस मोठा करायचा नाही आणि अजिबात घाई करायची नाही। आपला सुका मेवा करपायला नको, मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे। तर बघा आता आपण सुका मेवा काढून घेऊया आणि जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि गूळ सतत हलवत याचा पाक करायचा आहे, म्हणजेच गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। खपली गव्हाची आवक खूप कमी आहे, परंतु हे गहू खूप पौष्टिक आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आणि खाल्ल्या जातात। ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर खपली गहू हे खूप वरदान, म्हणजेच खूप चांगलं कडधान्य आहे। त्यांनी आपले साधे गहू न खाता या गव्हाची चपाती खावी। तुपामध्ये गूळ वितळलेला आहे। आता आपण खपली गव्हाचा भात टाकणार आहोत। मस्त मऊ हा भात तयार झालेला आहे, कण्या शिजून मऊसूत झालेले आहे। तर ते आता गुळामध्ये आपण टाकलेले आहे आणि छान परतून घेत आहोत। मस्त परतून झालेला आहे। यावरती झाकण ठेवायचे आहे आणि 2-1 मिनिट शिजून घ्यायचे आहेत कण्या, म्हणजे यामध्ये गूळ पूर्णपणे लागायला हवा। आता साईडला तुम्ही दूध गरम करून ठेवा। यामध्ये दूध गरम टाकायचं नाही। जर आपण गरमागरम दूध टाकलं किंवा आता जर यामध्ये दूध टाकलं तर दूध फाटू शकते। आपण आता यामध्ये जायफळाची पूड टाकलेली आहे आणि सुकामेवा टाकलेला आहे। जायफळाची पूड आणि वेलची पूड टाकलेली आहे
मस्त सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ। तुम्ही असंही खाऊ शकता। एक प्रकारची ही आपली लापशी तयार झालेली आहे। आपण याला लापशी म्हणू शकतो, परंतु आज आपण खीर बनवत आहोत। तर यामध्ये आता मी दूध टाकलेलं आहे। गॅस बंद करा आणि दूध टाका। दूध कोमट टाकलेलं आहे। तर तुम्ही असंही हे आता सर्व करू शकता, कारण आपली लापशी म्हणजेच आपली खीर गरम आहे आणि दूध कोमट आहे। तर मस्त खीर तयार झालेली आहे। गरमागरम लापशी तयार झाली आहे आणि तुम्ही आता हे सर्व करून घेऊ शकता। खीर किती पातळ बनवायची आहे त्यानुसार यामध्ये दूध टाका। काही गुळ असा असतो का त्यामध्ये दूध टाकलं की लगेच दूध फाटते आणि काही गुळामध्ये दूध टाकलं तर दूध फाटत नाही। तर आपला गुळ कसा आहे तर त्याचा अंदाज आपल्याला येईलच, म्हणून शक्यतोवर तुम्ही गॅस बंद केल्यानंतरच कोमट दूध टाका आणि व्यवस्थित मिक्स करा। तर बघा मस्तपैकी आपली खीर तयार झालेली आहे आणि आता सर्व करायला तयार आहे। अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तयार झालेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही लवकर बघू शकाल। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद मंडळी।